नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यावरचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडनं दिनांक 11 मार्च 2026 चा लेटेस्ट हा जी आर असणार आहे. आता ह्या जी भूमी भूमी अभिलेखमध्ये विभागात कोणकोणत्या पदांची पदभरती आहे आणि पगार काय आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप लावून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी पदभरती आलेली आहे, जी आर आलेला आहे महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. महसूल व वन विभागाकडनं दिनांक 11/3/2026 चा लेटेस्ट हा जी आर असणार आहे. यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. आता प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 29/6/2017 मध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या परिपत्रकांच्या महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वकष आढावा घेऊन विभागाच्या कामाची वाढलेली व्याप्ती तसेच नवीन पद निर्मिती, अस्तित्वातील पदे व्यपंगत करणे याबाबतच्या प्रस्तावास माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने दिनांक 9/1/2026 रोजीच्या संपन्न झालेल्या सन 2026 मधील पहिल्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेली 9,689 पदांमध्ये 994 पदांची वाढ करून एकूण 10,683 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय. आता वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 29/6/2017 मधील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सर्व पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागातील पदांच्या सुधारित आकृतीबंध उच्चस्तरीय सचिव समितीने व वित्त विभागाने मंजूर प्राप्त आहेत. ओके. आता त्याच्यानंतर 2 नंबरला महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागाच्या सध्या मंजूर असलेल्या 9,689 पदांमध्ये 994 पदांचा वाढ करून 10,683 पदांच्या सुधारित आकृतीबंधास पुढील प्रमाणे तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे. आपण बघूया आता कोणत्या ठिकाणी किती पदे आहेत त्या तक्त्यामध्ये. ओके. तर बंपर भरती आहे 10,683 पदांसाठी. आता अनुक्रमांक दिलेले आहे, पदनाम दिलेले आहे, वेतन स्तर दिलेले आहे, नियमित पदे आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती दिलेली आहे. आता याच्यामध्ये 1 नंबरचं पद दिलेलं आहे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेखमध्ये भारत प्रदेश सेवामध्ये. याच्यात केंद्र शासनाच्या वेतन जे दिलेलं आहे केंद्र शासनाच्या वेतन आयोगानुसार दिले जाणार आहे. याच्यामध्ये एक पद आहे. 2 नंबरचे जे पद आहे अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेखमध्ये भारत प्रदेश सेवा. याच्यामध्ये केंद्र शासनाच्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर आहे. याच्यामध्ये एक पद आहे नियमित मध्ये. ओके. उपायुक्त आणि सहसंचालकसाठी S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार. याच्यामध्ये दोन पदे आहे नियमित मध्ये. ओके. त्याच्यानंतरचं 3 नंबरचं पद आहे अपर जिल्हा अधिकारी S25 सॅलरी. यांना पगार आहे 78,800 पासून 2,09,200 रुपये. याच्यामध्ये पण 2 पदे आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचं पद आहे सहाय्यक संचालक नगर रचनामध्ये S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार. याच्यामध्ये एक पद आहे नियमित मध्ये. 6 नंबरचं पद आहे मुख्य अधिकारी श्रेणी 1 मध्ये निवड श्रेणी आहे. याच्यामध्ये S20 सॅलरी आहे 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये पण एक नियमित पद आहे. 7 नंबरचं पद आहे उपसंचालक भूमी अभिलेख मध्ये S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार. याच्यामध्ये 9 पदे आहे नियमित मध्ये. ओके. त्यानंतर उपजिल्हा अधिकारी S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये 3 पदे आहे नियमित मध्ये. त्यानंतर सहाय्यक संचालक भूमी अभिलेख मध्ये S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये 11 पदे आहे नियमित मध्ये. 10 नंबरचं पद आहे जिल्हा अधीक्षक
भूमी अभिलेखमध्ये एस.व्ही. सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये आपल्याला 46 नियमित पदांची भरती आहे. ओके. 11 नंबरचं जे पद आहे सहाय्यक संचालक लेखामध्ये एस.व्ही. सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये एक पद आहे. तहसीलदार या पदभरतीसाठी S19 सॅलरी 56,100 पासून त्यांना 55,100 पासून 1,75,100 पगार. याच्यामध्ये 2 पदे आहे. त्याच्यानंतर लेखा अधिकारीसाठी S16 सॅलरी 49,900 पासून 1,42,400 पगार. याच्यामध्ये 2 पदे आहे नियमितमध्ये. त्याच्यानंतरचं पद आहे उप अधीक्षक भूमी अभिलेखमध्ये S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यात 515 पदांची बंपर भरती आहे नियमित पदांसाठी. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं 15 नंबरचं पद दुय्यम निबंधक वर्ग 2 मध्ये S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये एक नियमित पद आहे. त्यानंतर 16 नंबरचं पद आहे सहाय्यक लेखा अधिकारी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये 9 पदे आहे नियमितमध्ये. नायब तहसीलदार 17 नंबरची पद भरती नायब तहसीलदार S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यात नियमित 4 पदे आहे. 18 नंबरचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखन S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार. बाह्य यंत्रणेद्वारे 2 पदे आहे. त्यानंतर 19 नंबरचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखनमध्ये S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यात बाह्य यंत्रणेद्वारे 10 पदे आहेत. त्यानंतर शिरस्तेदारसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार. याच्यामध्ये बंपर भरती आहे नियमित पदांमध्ये 1,007 पदांची. त्यानंतर परिरक्षण भूमापकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यामध्ये नियमित पदांसाठी 2,568 पदे आहे. त्यानंतरचं पद आहे भूकरमापसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार आहे. याच्यामध्ये टोटल नियमित पदांमध्ये बंपर भरतीच्या सगळ्यात जास्त दिसायला आली आहे. याच्यात आपल्याला 4,369 पदांसाठी पदभरती आहे. आता वाहन चालकची पदे भरती आहे 23 नंबरला S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. याच्यामध्ये 66 पदे आहे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येतील. त्यानंतर 24 नंबरचे जे पद आहे वरिष्ठ लेखपाल S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगारच्या नियमित पदांमध्ये 44 पदे आहे. 25 नंबरचं पद आहे अव्वल कारकून मंडल अधिकारी आपण याला म्हणतो. ओके. मंडळ अधिकारी अव्वल कारकून म्हणतो. S12 सॅलरी यांना पगार आहे 32,000 पासून 1,16,000 रुपये पगार आहे. याच्यात 4 पदे आहे नियमित पदांमध्ये. ओके. आता लाठीमध्ये याच्यात पद भरती आहे 16-26 नंबरला. आता लाठीची पण बंपर भरती येईलच. S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यात 6 पदे आहे. त्याच्यानंतर 27 नंबरचं जे पद आहे महसूल सहाय्यक S6 सॅलरी आहे 19,900 पण 63,200 पगार. याच्या नियमित पदांमध्ये 4 पदे आहे. विधी अधिकारी एकत्रित मानधन तत्वावर आहे बाह्य यंत्रणाद्वारे 8 पदे याच्यात आहे. आता 29 नंबरला नाईक म्हणजे दप्तरबंदसाठी S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार. याच्यामध्ये पण नियमित पदांमध्ये 335 पदे आहे. 30 नंबर पद आहे शिपाई S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. 690 नियमित पदे आहे आणि 959 हे बाह्य यंत्रणेद्वारे आहे. ओके. आता एकूण पदे जर बघायला गेली तर नियमित पदामध्ये 9,638 पदे असणार आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे 1,045 पदे आहे. अशा दोघं पदांना मिळून 10,668 का काहीतरी पदे सांगितलेली होते तुम्हाला स्टार्टिंगला. 10,683 पदांची ही पदभरती आहे. बंपर पदभरती येणार आहे. तर टीप दिलेली आहे शिपाई संवर्गातील पदे मृत घोषित करण्यात आली आहेत. सध्या कार्यरत शिपाई संवर्गातील नियमित कर्मचारी हा पदोन्नत झालेल्या अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळे अथवा कारणांमुळे हे पद रिक्त झाल्यावर ते नियमित पद वयपद होईल. तदनंतर सदर पद हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येईल. त्यानुसारच ज्या प्रमाणात नियमित पदे कमी होतील त्याच प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास पदसंख्येमध्ये वाढ होण्यात येईल. ओके. त्यानंतर 3 नंबरला त्यांनी लिहिलेलं आहे उपसंचालक भूमी अभिलेख यांचे एक नवीन कार्यालय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची 8 नवीन कार्यालय नगर
नगर भूमापन अधिकारी यांची 23 नवीन कार्यालयास मंजुरी देण्यात येत असून या कार्यालयांच्या कार्यक्षेत्राबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. सदर कार्यालयांच्या मुख्यालयाचा तपशील सोबतच्या परिशिष्टामध्ये प्रमाणे असेल. ओके. आता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय नगर भूमापक अधिकारी कार्यालय विशेष अधीक्षक भूमी अभिलेख त्याच्यानंतर गावठाण वगैरे नगर भूमी वगैरे असेल ते कार्यालयांची विशेष व अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी कार्यालयांच्या सुधारित संरचना सोबतच्या परिशिष्ट 1 ते 8 प्रमाणे असेल. ओके. ते तुम्हाला मी खाली दाखवेल. 5 नंबरला लिहिलेलं आहे विशेष अधीक्षक भूमी अभिलेख यांचे 5 नवीन कार्यालय व विशेष अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांची 12 नवीन कार्यालय निर्माण करण्याची मंजुरी देण्यात येत आहे. या कार्यालयांचे ठिकाण कामकाजाच्या स्वरूपानुसारच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे ठरवतील. आता याच्यामध्ये दिलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांचा नियमित पदांच्या वेतन श्रेणी लागू राहणार नाही. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवेची कोणतेही उत्तरदायित्व शासनावर राहणार नाही. त्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 27/4/2022 मधील तरतुदींचे पालन करण्याचे आवश्यक आहे. सदर शासन निर्णय सन 2026 मधील 9/1/2026 रोजी संपन्न झालेल्या उच्च स्तर सचिव समितीचे तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांकामधील 15 अन्वये दिलेल्या सहमतीतून निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. आणि खाली याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती पदे आहेत ते परिशिष्टामध्ये देण्यात आलेले आहे. जे की पद मी तुम्हाला सांगितलेले आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयासाठी पदभरती आहे. शेरा वगैरे दिलेले आहे, नियमित पद दिलेलं आहे आणि पदांची बाह्यंतरद्वारे पदभरती देण्यात आलेली आहे यामध्ये. ओके. अशा पद्धतीने तुम्ही वाचून घेऊ शकतात. ओके. तर खूप मोठी. आता या ठिकाणी जर बघायला गेलं टोटल पदभरती दिलेली आहे. नियमित पदे आहे 168, बाह्यंतरद्वारे 144 असणार आहे आणि 24 काय याच्यामध्ये आपण बघूया आता. सॉरी, याच्यामध्ये पदांची संख्या आहे 168 टोटल. 144 पदे नियमित आहे आणि 24 पदे आहे बाह्यंतरद्वारे पुण्याकरिता. त्यानंतर दिलेलं आहे उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयांची संरचना दिलेली आहे. यामध्ये पण याच्यात पदभरती आहे. या बघून घ्या. एकूण पदे आहे 31, 25 पदे नियमित आहे आणि 6 पदे बाह्यंतरद्वारे आहे. त्यानंतरचं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे संचालन दिलेले आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं 20 पदे आहे. याच्यामध्ये टोटल ऑफ 17 पदे नियमित भरण्यात येणार आहे आणि 3 पदे बाह्यंतरद्वारे असणार आहे. यामध्ये देण्यात आलेलं आहे. आता भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर कार्यालयाची संरचना देण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 31 पदे आहे. त्यापैकी 23 नियमित पदे भरण्यात येतील. 8 पदांची सेवा बाह्यंतरणाद्वारे असणार आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय संरचना देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये टोटल ऑफ 20 पदे आहे. 18 पदे जी आहे ते नियमित असणार आहे आणि 2 पदे आहे बाह्यंतरणाद्वारे भरण्यात येतील. त्यानंतर जर बघायला गेलं तर नगर भूमापक अधिकारी कार्यालयाकरिता यामध्ये असणारे 17 पदे टोटल भरण्यात येणार आहे. त्यापैकी 15 पदे हे नियमित असणार आहे. 2 पदे बाह्यंतरणाद्वारे भरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख गावठाण शहर मापक कार्यालय संरचना देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये टोटल ऑफ 24 पदे आहे. 21 पदे बाह्यंतरणाद्वारे 21 पदे नियमित भरण्यात येतील. 3 पदे बाह्यंतरणाद्वारे भरण्यात येणार आहे. त्यानंतर 8 नंबरला जर बघायला गेलं तर विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी कार्यालय संरचनासाठी असणार आहे. याच्यात असणार आहे नियमित टोटल ऑफ 6 पदे असणार आहे आणि सगळ्याचे 6 पदं नियमित असणार आहे. यामध्ये बघून घ्यायचे आहे पदे वगैरे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे परिशिष्ट दिलेले आहे, कार्यालयांची नावे दिलेली आहे, मुख्यालयाचे ठिकाण दिलेले आहे. आता उपसंचालक भूमी अभिलेख नांदेड यांचे नांदेडमध्ये मुख्यालय आहे. आता 2 नंबरला दिलेला आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे एकूण 8 कार्यालय आहेत. नागपूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, मुंबई उपनगर. ओके. आणि टिप या नवीन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांच्या मुख्यालय स्वतंत्रपणे निश्चित करण्यात येणार आहे. ओके. 3 नंबरचं कार्यालय जे आहे नगर भूमापक अधिकारी यांचे कार्यालय 23 ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये पुणे विभागाकरता आहे. आता पुण्यामध्ये आता
खूप साऱ्या ठिकाणी आहे, कराड वगैरे दिलेले आहे. अशा ठिकाणी कोकण विभागात आहे, भाईंदर वगैरे, वसई, कल्याण, विरार, ओके. सिंधुदुर्ग अलिबागमध्ये आहे, नाशिक विभागामध्ये आहे, नाशिकला छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, जालन्यामध्ये आहे, परभणी, नांदेड, लातूर, बीडमध्ये आहे. अमरावती विभाग जर बघायला गेलं तर अमरावती आहे, अकोला, यवतमाळ व बुलढाणा आहे. त्यानंतर नागपूर विभागामध्ये नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा आहे. ओके, अशा पद्धतीने देण्यात आलेली कार्यालय. ओके, तर संपूर्ण PDF तुमच्या समोर मी शेअर केलेला आहे. याची 10,683 पदांची बंपर भरती येणार आहे मित्रांनो. सगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी खूप सारी इथं बंपर भरती येत आहे. क्लास ए, गट अ, गट ब, गट क आणि गट ड ची पदं भरती आहे. खूप सारी बंपर भरती लवकरच जाहीर होणार आहे. तर आपल्याला अभ्यासाला लागून जायचं आहे मित्रांनो. बंपर भरती आली की लगेच आपल्याला अप्लाय करायला चांगलं होऊन जाईल. ओके, तुम्ही बघू शकता 30 पदं आहे अशी टोटल ठिकाणी, तलाठी वगैरे, महसूल सहाय्यक, काय काय पदे आहे बघू शकता. अजून ग्रामसेवकची पदं पण येतील, तुम्हाला माहिती आहे. खूप अशी पदं भरतीसाठी GR येणार आहे मित्रांनो. GR आलेला आहे म्हणजे लवकरच आता बंपर भरती जाहीर होणार आहे 10,683 पदांची. तर आपण अभ्यासाला लागा मित्रांनो. तलाठी भरती येणार आहे, खूप साऱ्या मोठ्या मोठ्या भरती येणार आहेत. लिपिकची भरती आहे. ओके, MPSC मार्फत पदे भरली जातील, सरळ सेवेतून पदे भरली जातील. तर खूप सारे पदं भरती येणार आहेत. तर अभ्यासाला लागा जेणेकरून तुमचा टायमावर कमतोड होणार नाही. अभ्यास वगैरे तुमचा आताशी करून ठेवा, पक्का करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच अप्लाय केल्यानंतर, अभ्यास तयारी झाल्यानंतर आपली पेपर झाल्यानंतर सिलेक्शन नक्की होणार. ओके, तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि याची जाहिरात वगैरे आली की लगेच तुमचा व्हिडिओ वगैरे मी शेअर करेल. तसा GR असणार आहे 11 मार्च 2026चा. त्यामुळे याची अपडेट आता मार्च एंडिंग नंतर लगेच भरती जाहीर होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. तर अभ्यासाला लागा, टाइम खूप कमी आहे, तर लवकरात लवकर अभ्यास करून ठेवा आपला. ओके, आणि व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही मला मेसेज करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.